जय भोईराज. मला सूत्रसंचालकांनी मार्गदर्शन करायला सांगितलंय, पण इतक्या जणांनी मार्गदर्शन केले आणि इतक्या वेळ केलं की माझी स्वतःची सुद्धा आता कॅपॅसिटी नाही की ऐकून घ्यायची. तुमच्या चेहऱ्यावरच्या मी वेदना जाणू शकतो. श्रोत्यांच्या चेहऱ्यावरच्या वेदना जो जाणतो तो चांगला वक्ता असं म्हणतात. तुमच्या टाळ्यामागची भावना सुद्धा मी जाणू शकतो. मी फक्त 5 मिनिटं बोलणार आहे. 5 मिनिटं झाले की टाळ्या वाजवा. आणि तुमच्यासारखीच मला पण भूक लागलेली आहे. आणि आज अर्जुन भोई सरांचा वाढदिवस आहे आणि ते मला जेवायला घेऊन जाणार आहेत. आणि ते सगळं करून मला 6 वाजताची ट्रेन गाठायची आहे. मला मामूलावर सरांचं खूप कौतुक वाटतं. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इतक्या सगळ्या लोकांना त्यांनी एकत्र केलं, त्यांनी इतका फॉलोअप केला की मला यावंच लागलं. आणि मी त्यांना म्हणालो होतो की मला मुलांशी गप्पा मारायच्या आहेत, संवाद करायचा आहे. आणि संवाद हा दोन्ही बाजूनी असतो. मी सांगणार, मी बोलणार होतो आणि तुम्ही ऐकणार असं नव्हता. आपण एकमेकांशी गप्पा माराव्यात असा माझा प्रयास होता, पण ते झालं नाही. तर मी या सर्व टीमला पुन्हा एकदा अशी विनंती करतो, एक कार्यक्रम फक्त विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि आम्ही यांच्यासोबत एक आपण कार्यक्रम करूयात. त्याच्यात कोणाचाही सत्कार नसेल, कोणाची भाषणं नसतील. कारण काय ना की या सर्व मुलं ही आता 10वी 11वी 12वी अशा स्टेजला आहेत. यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार घालणं आवश्यक आहे, चांगले संस्कार करणं आवश्यक आहे. आणि अशा स्टेजला जर तुम्ही चांगले संस्कार केले तर ही मुलं पुढे चांगली घडू शकतात. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण एक कार्यक्रम असा करूयात. आम्ही पुन्हा येऊ, फक्त मुलांशी गप्पा होतील, मुलांचे प्रश्न आम्हाला जाणता येतील, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांना काय करायचं आहे, पुढे कुठे जायचं आहे, या संदर्भात आम्हाला त्यांच्याशी बोलता येईल. म्हणजे त्या कार्यक्रमाचं थोडं वेगळं स्वरूप आपण ठेवूयात. मला सांगण्यात आलं की MPSC UPSC बद्दल थोडं बोलावं. मला स्वतःला खूप वाटत होतं की आपण UPSC करावं, लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसावं, आपल्या मागे पुढे सगळी यंत्रणा असावी. पण परिस्थितीमुळे आणि मला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं, त्यामुळे मी करू शकलो नाही. त्यामुळे एक थोडंसं मनामध्ये इन्फेरिटी कॉम्प्लेक्स होता. पण मला सांगायला अभिमान वाटतो की सर 6 महिन्यापूर्वी भारत सरकारने UPSC म्हणजे जे लोक IAS आणि IPS होतात त्यांचं परीक्षा घेणारं जे मंडळ आहे, तज्ज्ञ मंडळ, त्याच्यामध्ये माझी तज्ज्ञ सल्लागार म्हणून निवड केली आहे. म्हणजे मी UPSC करू शकलो नाही, पण UPSC घेणारं पॅनल जे आहे, एक्सपर्ट पॅनल जे दिल्लीला असतं आणि ते भारतातल्या सगळ्या UPSCच्या लोकांची परीक्षा घेतात, त्याच्यामध्ये परीक्षक म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. सांगायचा मुद्दा आहे की तुमचे जर विल पॉवर स्ट्रॉंग असेल, तुमची जर प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असेल, तुमचे जर गोल फिक्स असतील, तर तुम्ही ते तुमचं यश मिळवू शकता. मॅडमनी मगाशी तो डायलॉग सांगितला 3 इडियट मधला, सक्सेस के पीछे मत भागो, सक्सेस को अपने पीछे भगाओ. मला असं वाटतं की हा खूप मोठा डायलॉग आहे. आपण काय करायचं आहे, काय करणार आहोत, हा गोल फिक्स असणं गरजेचं आहे. मी बऱ्याचदा मुलांना विचारतो काय करणार आहे, नाही मला हे करायचं आहे, मग मी MBA करणार आहे, मग BBA करणार आहे, मग सायन्समध्ये करणार आहे, मग परत मी काहीतरी IT मध्ये करणार आहे. असं नका करू. आपल्याला कुठे जायचं आहे, कुठल्या रस्त्याने जायचं आहे, काय मिळवायचं आहे, हा गोल फिक्स ठेवा आणि त्याच्या मागे धावत राहा. फक्त एक लक्षात ठेवा की ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये टॉपला जा. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव सर यांच्याबरोबर भारत सरकारच्या केंद्रीय नियोजन आयोगामध्ये पंतप्रधानांना सल्ला देणारी एक समिती होती, योजना आयोगाची, नियोजन आयोग. त्याच्यावर मी तज्ज्ञ सल्लागार म्हणून 6 वर्ष काम केलंय. हे माझ्या अचिव्हमेंटसाठी आहे की मी भाषण थांबावं म्हणून टाळ्यात हे मला कळत नाहीये. तर तिथे अर्थात मी पुणेकर आहे, त्यामुळे सल्ला देणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तर त्या समितीमध्ये काम करताना सरांनी एक लिहिलेलं पुस्तक आहे, आमचा बाप आणि आम्ही, तुम्ही सर्वांनी जरूर वाचा.
एका रेल्वे इंजिनमध्ये कोळसा टाकणाऱ्या माणसाचा मुलगा जगातल्या 50पेक्षा जास्त देशांची अर्थव्यवस्था कशी असावी याचं डिझाईन करू शकतो. त्यांचा प्रवास त्याने आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. जरूर वाचा. ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्याकडे जर जिद्द असेल तर तुम्ही कुठेपर्यंत जाऊ शकता. तर त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलंय. त्याच्या अडाणी बापांनी, नरेंद्र जाधवांच्या अडाणी बापांनी त्यांना एकदा सांगितलेलं आहे. मला ते सांगण्याचा मोह होतो. ते म्हणाले नरेंद्र जाधवांना, हे बघ, ते नाशिकच्या भाषेत म्हणाले, सगळे पाहुणे येतील, तुला विचारतील काही होणार आहे, तू म्हणाल डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, शिक्षक होईल, मला काय बी घेणं देणं नाही, तुला काय व्हायचं ते हो, पण जिथं जाशील ना तिथं टापला जायला पाहिजे. भले तू चोर झाला तरी चालेल, पण तू असा चोर हो की जगामध्ये तुझं नाव व्हायला पाहिजे आणि लोक म्हणायला पाहिजे, अरे क्या बात आहे, चोर होतो ऐसा. मला वाटतं हा ॲटिट्यूड आपल्या मुलांमध्ये कमी पडतोय. टॉपला जाण्याची धडपड आहे ना कमी पडतीये. मी एक प्रश्न विचारणार आहे. मला सांगा की चंद्रावर मानवाने पहिलं पाऊल ठेवलं, कोणी ठेवलं होतं, त्याचं नाव काय, कोण होता मानव चंद्रावर पाऊल ठेवणारा? सांगा, कोणी जरी एकाने सांगा. येस प्लीज. नील आर्मस्ट्रॉंग. ताईंसाठी टाळ्या वाजवा. मला सांगा दुसरं पाऊल कोणी ठेवलं? कुणालाही माहिती नाही नाव. लोक आहे ना नेहमी पहिल्या नंबरला लक्षात ठेवतात. दुसरं पाऊल ठेवणार होता ऑल्ड्रिन, आणि प्लॅननुसार ऑल्ड्रिन आधी उतरणार होता. नासानी ठरवलं होतं की ऑल्ड्रिन आधी उतरणार आणि नंतर आर्मस्ट्रॉंग उतरणार. आणि जेव्हा ती उतरण्याची वेळ आली तर ऑल्ड्रिन घाबरला. त्याला वाटलं काय होईल, मी उडून जाईल, स्फोट होईल, मी जगेल की नाही, म्हणून तो घाबरला आणि उतरताना मागे आला. नासाच्या संशोधकांच्या लक्षात आलं ऑल्ड्रिन घाबरलाय. त्यांनी लगेच नील आर्मस्ट्रॉंगला सांगितलं, नेक्स्ट आर्मस्ट्रॉंग यू गो अँड कीप युअर फूट ऑन मून. आणि आर्मस्ट्रॉंगनी पाऊल ठेवलं आणि तो इतिहास घडला. त्या ठिकाणी जर ऑल्ड्रिन घाबरला नसता तर आर्मस्ट्रॉंगचं नाव लक्षात राहिलं नसतं, ऑल्ड्रिनचं नाव लक्षात राहिलं असतं. हा जो अप्रोच आहे ना, किलिंग अप्रोच, हा आपल्या मुलांमध्ये कधीतरी कुठेतरी कमी पडतोय आणि त्याला आम्ही पालक जबाबदार आहोत. नको जाऊ, तुला काहीतरी होईल, पावसात नको जाऊ, सर्दी होईल, हेच खा, ते खाऊ नको, बाहेर जाऊ नको, हे बघू नको, हे तर करू नको. आम्ही असं खूप मुलांना पॅम्पर करतोय. मला असं वाटतं की हा अप्रोच पालकांनी बदलणं गरजेचं आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर हा अर्जुन नव्हता, तर तो एकलव्य होता. आणि तो आपल्याच जातकुळीतला होता, तो भटका होता, भिल्ल होता. पण अर्जुनाला तो कॉम्पीट करेल म्हणून द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा मागून घेतला. म्हणजे तेव्हापासून चालू आहे आमच्या समाजावरचा अत्याचार, तेव्हापासून चालू आहे. हा विचार मुलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. हा मंत्र मागात ठेवणं गरजेचं आहे की येवो किती द्रोणाचार्य, काळ आता बदणार नाही, नवा एकलव्य येत आहे, दान अंगठेचे करणार नाही. मगाशी मॅडमनी सांगितलं की अप्रोच बदला. एकदा रतन टाटांचा एक इंटरव्ह्यू चालला होता, जगप्रसिद्ध उद्योगपती. त्यांना एका पत्रकाराने विचारलं की तुम्हाला मर्सिडीज ही सर्वात मोठी गाडी, भारी गाडी, ती घ्यायला किती दिवस लागतील? तर पत्रकारांना वाटलं की एवढा मोठा श्रीमंत उद्योजक आहे, ते काय एका दिवसात 10 मर्सिडीज घेऊ शकतात. तर रतन टाटांनी पॉज घेतला आणि ते म्हणाले की मला 1 महिना लागेल. का बरं असं म्हणले असतील ते? मग पत्रकारांनी त्याला विचारलं का बरं तुम्हाला 1 महिना लागेल? ते म्हणाले मी मर्सिडीज कार नाही, मर्सिडीज कंपनी विकत घ्यायचा विचार करतोय. ही जी थॉट प्रोसेस आहे ना, ही आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये घातली पाहिजे. आणि ती घालण्यामध्ये आपण सर्वच कमी पडतोय. आम्हाला नेहमी असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यायला पाहिजे, पण तो जन्म आपल्या घरात न घेता शेजारच्या घरात घेतला पाहिजे. ही विचारसरणी आपण बदलण्याची गरज आहे. आणि जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हवे असतील तर त्यांना घडवणारी जिजाऊ कुठेतरी आज हरवली आहे. ते जिजाऊनी पुन्हा जन्म घेण्याची गरज आहे आज, असं मला वाटतंय. किती पालक आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देतात? मला खरंच सांगा, किती आई वडिलांना माहिती की आपला मुलगा काय अभ्यास करतोय,
तो काहीतरी करतोय, आम्ही काहीतरी सिरियल लावतो, कुठले तरी प्रोग्राम बघतो आणि मग ते टी व्हीच्या समोर बसून आई वडील सिरियल बघत असतात, वडिलांचं वेगळं काहीतरी चाललेलं असतं, आईचं ते टी व्हीमध्ये लक्ष असतं आणि मुलं अभ्यास करत असतात. तुम्हाला जर असं वाटत असेल तर आपल्या मुलांनी चांगलं बनलं पाहिजे, त्यांनी निर्व्यसनी राहिलं पाहिजे, त्यांनी व्यायाम केला पाहिजे, तर तुम्ही तुमच्यामध्ये ती सवय घालण्याची गरज आहे. कारण मुलं तुम्हाला बघत बघत शिकत असतात. फिजिकल आणि मेंटल फिटनेस हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि मुलांना मी विशेष सांगेल, तुम्ही अभ्यास करा, खूप मोठे व्हा, पण मोठं होण्याच्या नादात जीवनमूल्य विसरू नका. मोठं होण्याच्या नादामध्ये तुमची इमानदारी विकू नका. पुण्यामध्ये एक केस घडली आहे, तुम्ही वाचलं असेल. एका 20 वर्षाच्या मुलीने त्याच्या होणाऱ्या नवऱ्याला गाडावरून ढकलून दिला. करोडो रुपये त्यांच्याकडे, त्या मुलाकडे पण करोडो रुपये आहेत, पण करोडो रुपये त्यांना वाचू शकत नाहीयेत. ती मुलगी आज जेलमध्ये आहे. त्या मुलीच्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय, ते हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि कालचीच बातमी आहे, पोलीस कोठडीमध्ये त्या मुलीने बिर्याणी आणि बियर ही मागितली पोलिसांना. पोलिसांनी 2 फटके दिले आणि तिला गप्प केलं. हे का घडू शकतं? 20 वर्षाच्या मुलीला असं का वाटू शकतं? कारण संस्कार ते देण्यामध्ये आम्ही कमी पडतो. ज्ञान मिळवल्यानंतर ते ज्ञान कशासाठी वापरायचं किंबहुना कशासाठी नाही वापरायचं याच्यासाठी संस्कार आवश्यक असतात. ज्ञान हे अनुभूतीतून मिळतो. ज्ञान हे अनुभूतीतून मिळतं. अनुभूती ही साधनेतून मिळते. साधना कशाची करायची याच्यासाठी संस्कार आवश्यक असतात. आणि संस्कार कोण देतं? तर गुरु. तुम्हाला चांगला गुरु मिळाला तर तुमचं आयुष्य छान होऊ शकतं. मला असं वाटतं की आपण शिकत असताना आपण कुठल्या दिशेला जाणार आहोत, आपलं शिक्षण कशासाठी वापरणार आहोत किंबहुना कशासाठी नाही वापरणार आहोत याचा विचार पालकांनी आणि मुलांनी पण करणं गरजेचं आहे. 6 महिन्यापूर्वी आमचा एक शास्त्रज्ञ शुभांशु शुक्ला हा अंतराळात गेला. पहिला अंतराळवीर, दुसरा म्हणतो आधी राकेश शर्मा आणि नंतर शुक्ला. शुक्ला जेव्हा अंतराळात गेला तेव्हा मोदी साहेबांनी त्याच्याशी गप्पा मारल्या आणि तो जेव्हा उडत होता अंतराळात जाण्यासाठी, आई वडिलांवर कॅमेरा होता. त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू होते आणि ते टाळ्या वाजवत होते. मला असं वाटतं की तुम्ही 10 करोड 20 करोड जरी दिले तरी असे आनंद अश्रू तुम्हाला विकत मिळत नाहीत. त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, ते अश्रू, तो अभिमान, हा मला वाटतं की भारतरत्न पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार आहे. आणि त्याच्यानंतर मागच्या महिन्यात एक घटना घडली. एका बहुचर्चित शिक्षण तज्ज्ञाने आपल्याच परिसरातल्या पेपर फोडले. 5,000 कोटीची प्रॉपर्टी. त्यांना सीबीआयच्या जेलमध्ये घेऊन गेले. त्या जेलवाल्यांनी, सीबीआयवाल्यांनी त्यांच्या चेहऱ्याला पट्टी बांधली आणि पत्रकार त्यांचा बाईट घेत होते आणि शेजारी त्याच्याच आईवडिलांचा चेहरा दाखवला. त्यांच्या डोळ्यामध्ये पण अश्रू होते. शुभांशु शुक्लाच्या आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू आणि ह्या महाशयांच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू याच्यातला फरक जर तुम्हाला ज्या दिवशी कळेल तुम्ही तेव्हा तुमची चांगलं बनण्याची प्रोसिजर सुरू होईल असा मला विश्वास आहे. गालिब का एक बहुत बढ़िया शेर है, हर कोई चाहता कि बड़ा आदमी बने. शेर म्हणल्यानंतर काय म्हणायचं असतं? म्हणा ना मग. हा, गालिब का एक बहुत बढ़िया शेर है, हर कोई चाहता कि बड़ा आदमी बने मगर ये कोई नहीं चाहता कि अच्छा आदमी बने. बड़ा आदमी बनना अच्छी बात है मगर अच्छा आदमी बनना ये बहुत बड़ी बात है. तुम्ही जेव्हा चांगलं काम कराल तेव्हा शुभांशु शुक्लांच्या आईवडिलांसारखे लोक तुमच्या आईवडिलांकडे येऊन भेटतील आणि म्हणतील, अरे वा, काय काम केले तुमच्या मुलांनी. तुम्ही खूप पैसे मिळवा, पण जर वाईट काम केलं तर लोक म्हणतील हेच शिकवलं का आईवडिलांनी. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये सक्सेस होताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मी आणि पैसा याच्यातला फरक लक्षात घ्या. तुम्ही आता मोठे होणार आहात, खूप शिकणार आहात, खूप पैसे मिळणार आहेत. लक्ष्मी आणि पैसा याच्यातला फरक लक्षात घ्या. लक्ष्मी येतानाही पुढच्या दाराने येते, पैसा येताना मागच्या दाराने येतो. लक्ष्मी येताना सुख, समृद्धी, समाधान, आनंद घेऊन येते. पैसा नेहमी येताना दारू, व्यसन, स्ट्रेस घेऊन येतो. आपल्याला लक्ष्मी मिळवायची आहे का पैसा मिळवायचा आहे याचा प्रश्न तुम्ही आज विचारा आणि काय ठरवलं ते मला सांगा. लक्ष्मी तुमच्याकडे यावी आणि ती येताना सरस्वतींच्या पालवाने यावी अशी आज मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण लक्ष्मी ही चंचल आहे
आज असेल उद्या नाही, पण सरस्वती स्थायी आहे. सरस्वती कधी जाऊ शकत नाही. तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर सरस्वती मिळेलच असं नाही, पण तुम्ही जर सरस्वतीची पूजा केली तर लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरायला येईल असा मला विश्वास आहे. मला खरं खूप बोलायचं होतं मुलांशी, पण वेळ नाही आज. मी विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती करतो, कुणीतरी पुढाकार घ्या. आम्ही तुमचा नंबर आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवूयात आपण आणि त्याच्यावर पालकांशी आणि मुलांशी आपण बोलूयात. आणि पुढचा कारण हा फक्त मुलं आणि आम्ही असा ठेवा, आम्ही त्याची वाट बघत आहोत. या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, मला विश्वास आहे की उद्या या मुलांमधून एखादा शुभांशू शुक्ला तयार होईल, एखादे डॉक्टर जयंत नाळीकर तयार होतील, एखादे डॉक्टर माशेलकर तयार होतील, एखादी द्रौपदी मुर्मू तयार होईल आणि त्यांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला मिळेल. आज मी मुद्दाम या ठिकाणी हा ब्लेझर घालून आलोय. हा जो राष्ट्रीय पुरस्कार आहे ना, हा राष्ट्रपतींनी त्यांच्या हाताने मला लावलाय. राष्ट्रपती भवनामध्ये मी जेव्हा गेलो, जेव्हा राष्ट्रपतींनी हा ब्लेझरला हे लावलं, तेव्हा मला माझ्या आई वडिलांचं नाव विचारलं, तिथं लिहावं लागलं. माझ्या शाळेचं नाव विचारलं. मी जेव्हा तिथं लिहिलं मिलिंद अर्जुन भोई, माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या बापाची सुद्धा मला आठवण आली. जशी अर्जुन भोई सरांची स्टोरी आहे तशीच माझी पण स्टोरी आहे. ती 2 मिनिटात सांगतो आणि मग मी थांबतो. माझी आजी आणि आजोबा हे वाळव्यामध्ये मासे विकायचं काम करायचे. कृष्णा नदीत मासे घ्यायचे, मासे मारायचे. माझी आजी डोक्यावरती सगळी ती मासेची टोपली घेऊन विकायची आणि नंतर काही दिवसांनी तिथे उपासमार व्हायला लागली, म्हणून माझी आजी माझ्या वडिलांना घेऊन पुण्यामध्ये आली. पुण्यामध्ये सुद्धा अनेक वर्ष माझ्या आजीनी गणेशपेठेतील मार्केटमधून मासे घ्यायचे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी विकायचे आणि त्याच्यातून माझ्या वडिलांना शिकवलं. हे माझ्या आजीने मला सांगितलं होतं. मी जेव्हा राष्ट्रपती भवनामध्ये गेलो, जेव्हा राष्ट्रपतींनी मला हे लावलं, तेव्हा मला माझी आई वडील आणि माझी ती डोक्यावर मासे विकणारी माझी आजी आठवली. आज ते सगळं वर्ण बघत असतील. मला सांगायचा एकच मुद्दा आहे, तुम्ही जर जिद्द ठेवली तर परमेश्वराला सुद्धा तुम्हाला मदत करायला खाली यावं लागतं. मी 6 वर्ष अब्दुल कलाम सरांबरोबर काम केलंय. व्हिजन इंडिया 2020 1 to 1 बोलायचो मी त्यांच्याशी. त्यांचं चरित्र तुम्ही वाचा, अग्निपंख वाचा. जो मुलगा रामेश्वर मधल्या एका खेड्यामध्ये पेपर टाकायचं काम करत होता, त्या मुलाच्या निधनाची बातमी जगातल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी फर्स्ट पेपरवर छापली. हा जो प्रवास आहे ना, हा अतर्क्य आहे, अशक्य आहे, पण केवळ जिद्द, परिश्रम आणि कठोर मेहनत हा त्याच्या मागचा मंत्र आहे. शॉर्टकट्स वापरू नका. आपल्याला आलेले पैसे, आपल्या घरात आलेले पैसे हे कुठल्या मार्गाने येत आहेत याचा विचार करा. मला सांगा, रामायणामध्ये सगळ्यात हिरो कोण आहे? हु इज द हिरो ऑफ रामायण? सांगा. रामायण जर पिक्चर असेल तर हिरो कोण आहे? तुम्ही सांगा, कोण आहे? राम. याच्यापेक्षा वेगळं उत्तर कोणाचं आहे? सीता? नाही, मी सांगतो कारण वेळ कमी आपल्याकडे. रामायणातला सगळ्यात मोठा हिरो जर कोणी असेल तर ती वाल्या कोळ्याची बायको आहे. कारण जेव्हा वाल्या कोळी दरोडे घालत होता, मारत होता आणि तो घरी जाऊन पैसे देत होता, आणि जेव्हा नारद मुनी त्याला भेटले आणि त्यांनी विचारलं, जा तुझ्या बायकोला विचारून ये, तुझ्या पापात तू सहभागी होणार आहेस का? तो जर विचारायला गेला, त्याच्या बायकोनी जर त्याला उत्तर दिलं असतं की नाही नाही, मी आहे तुमच्या बरोबर, येऊ दे पैसे आपल्याला, कुठल्या का मार्गाने येतात येऊ दे, तर वाल्याचा वाल्मिकी झाला असता का? मग ती माऊली आहे जिनी वाल्याचा वाल्मिकीचा प्रवास सुरू केला. त्यामुळे विशेषतः मी पालकांना असं सांगेल, विशेषतः महिला वर्गांना सांगेल की आपल्या घरामध्ये येणारे पैसे, आपल्या घरामध्ये येणारे संस्कार हे कुठल्या मार्गाने येत आहेत. एका माऊलीने ठरवलं तर ते अख्खं घर बदलू शकते, अख्खा समाज बदलू शकते. तर तुमच्यातली ताकद ओळखा आणि तुमच्या वागण्यामध्ये आजपासून बदल करा. मला असं वाटतं की हे सगळे विचार बदलण्याची सुरुवात या कार्यक्रमातून आपण करत आहोत. मॅडमनी सांगितलं की थॉट प्रोसेस बदला, डिरेक्शन बदला, सोच बदलो, सितारे बदल जाएंगे. इरशाद, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने को कौन कहता है, सोचने की दिशाएं बदलो, किनारे खुद ब खुद बदल जाएंगे. एक और एक मिलके दो होते हैं, ये गणित कहता है.
एक और एक मिलकर 2 होते गणित कहता है, एक और एक मिलकर 11 होते ये संगठन कहता है. आहे अजून 2 मिनिटं. एक और एक मिलकर 2 होते गणित कहता है, एक और एक मिलकर 11 होते संगठन कहता है, एक और एक मिलकर एक हो जाते हैं ये इश्क कहता है. एक जान है हम. बरोबर है ना. एक और एक मिलकर एक हो जाते हैं इश्क कहता है, एक और एक मिलकर शून्य हो जाते हैं ये अध्यात्म कहता है. बघा आपण परमेश्वरा भेटलो की आपण शून्य होऊन जातो. राजनीति एक से एक को मिलने नहीं देती और कूटनीति एक से एक को मिलाकर लढाती है. समीकरण एकच आहे, 1+1. काही ठिकाणी ते 2 होतं, काही ठिकाणी 11 होतं, काही ठिकाणी 1 होतं, काही ठिकाणी 0 होतं. प्रत्येक गोष्टीला वेगळे वेगळी उत्तरं आहेत. ती प्रोसेस जाणून घ्या आणि थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करा. मला असं वाटलं की ही थॉट प्रोसेस बदलण्याचं काम या ठिकाणी मामुबावर सर आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी करतायत. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो, शॉर्टकट वापरू नका, खूप अभ्यास करा, चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. तुकाराम मुंडे हे आपले आदर्श असले पाहिजेत, कारण त्यांच्याकडे विद्या आणि सरस्वती आहे आणि लक्ष्मी आहे, पैसा नाहीये. पैसा मिळवणारे खूप अधिकारी आहेत, पण आज भाषणामध्ये तुकाराम मुंडेंचंच नाव घेतलं जातं. त्यामुळे असे आपले आदर्श असले पाहिजेत. तो आदर्श तुम्ही ठेवाल. पुन्हा एकदा सांगतो, ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्या समाजाला विसरू नका. आणि मोठे झाल्यानंतर अनेक अधिकारी आम्हाला अनुभव आहे, जे भोई समाजाचे आहेत, ते मोठे झाल्यानंतर आडनाव बदलतात, जात लपवतात आणि आपल्याला ओळख सुद्धा देत नाहीत. असं तुम्ही करणार नाही असा मला विश्वास आहे. या मुद्द्यावर मी थांबतो. माझा नंबर सांगतो, सेव्ह करून घ्या आणि एक व्हॉट्सअप ग्रुप बनवू, आपण त्याच्यावर बोलू. सर नंबर सांगतील. शेवटी कविवर्य दत्त हलसगीकरांच्या 4 ओळी मला आठवतात, त्या सांगतो आणि थांबतो. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्यांच्या अंगणी झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावं, ज्यांच्या अंगणी झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावं. आपलं श्रीमंत हृदय रित करून भरून घ्यावं, रित करून भरून घ्यावं. आभाळ एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडं खाली यावं. मातीत ज्यांचे पाय मळले त्यांना थोडं उचलून घ्यावं, त्यांना थोडं उचलून घ्यावं. धन्यवाद.